तुम्हाला कोणी सांगितलं या सगळ्याबद्दल आणि माझा तपास करण्यासाठी कोणी सांगितलं? मी सांगितलं. जय, हे काय सगळं? अभिजित, मी सुद्धा तुला हेच विचारतोय, हे सगळं काय आहे? आपली कंपनी लोकांच्या विश्वासावर चालते आणि तू लोकांचा विश्वासघात केलायस. कंपनीतल्या पैशांची एवढी मोठी अफरातफर. काय नाही दिलं रे कंपनीने तुला, आणि त्या बदल्यात फक्त 1 कोटीमध्ये तू स्वतःला विकलस. जैना, मी तुझ्या सांगण्यावरून तो चेक साइन केला होता. तू आत्ताच्या आत्ता यांना सांग. मी काय सांगू यांना? आणि मी तुला तरी का सांगेन? मला काही हे या प्रकरणाबद्दल काही माहितीच नाहीये. आज जेव्हा मी कंपनीच्या अकाउंटची बॅलन्स शीट चेक केली तेव्हा मला हे सगळं कळलं. आणि सोनिया, तिचा काय संबंध आहे? तू तिला का पैसे दिलेस? एक्झॅक्टली. मी कशाला तिला पैसे दे? जय, तू तुझे गुन्हे लपवण्यासाठी, तिचं तोंड बंद करण्यासाठी मला तो चेक साइन करायला लावला होतास. अभि, आत्ताच्या आत्ता अकाउंट्स मधून पैसे काढून हिच्या तोंडावर मार. जय, अभि, हे बघ, ते जे काय असेल ते मी नंतर ऍडजस्ट करतो. मिळाले ना 1 करोड? आठवतं? अभिजित, प्लीज भाऊ, मी पाया पडतो, प्लीज असं काही खोटं बोलू नकोस. मी आधीच बदनाम झालोय सगळ्यांसमोर. तू जरी खोटं बोललास तरी त्यांचा तुझ्यावर विश्वास आहे. प्लीज आहे, आज माझ्याकडे आणि मॉमकडे एवढा पैसा आहे की आमच्या जॉईंट अकाउंट मधून मी 1 कोटी मॅनेज करू शकेन. एवढं सगळं असताना मी कंपनीच्या अकाउंट मधून का पैसे उचले? अभि, यार मी तुझा भाऊ आहे, पैसे पाहिजे होते ना, मला सांगायचं. तेरे लिए कुछ भी कर सकता हूं यार. आणि आता तर काय शमिकाशी तुझं लग्न होणार आहे. 1 कोटी काय यार, तू 100 कोटीचा मालक होशील. थोडं थांबायचं ना. पण अभिजित, तुझा प्रॉब्लेम काय माहितीये? तुला सगळ्या गोष्टी लपून छपून करायची सवय झाली. असं खुल्याम माझ्यासारखं नाही करू शकत. शमिकावर प्रेम केलं तेही मनातल्या मनात लपून छपून. शमिकाचं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे हे तुला कळल्यावर तुमचं अफेअर चालू झालं हेही लपून छपून. पैसे उचलले तेही लपून छपून. doesn't suit you. जय, तू इतका वाईट वागशील ना असं वाटलं नव्हतं मला. मला लाज वाटते मी तुला ओळखते याची. मलाही शमिका. आणि आता यापुढे तू याच्याशी लग्न करणार होतीस ह्याची लाज वाटायला लागेल तुला. इनफॅक्ट तुलाच काय, मामा, मामी, तुझी आई. अभिजित, तू फक्त मला किंवा कंपनीला नाही फसवलेस तर घरच्यांना सगळ्यांना फसवलेस. मला तुझ्याबद्दल, मामा, मामी, आजी, सगळ्यांबद्दल खूप वाईट वाटतंय.
सॅड. मम्मा, अगं हे सगळं काय चाललंय? तू तरी बोल ना काहीतरी. मला वाटतं आपण अकाउंट चेक करूया ना. अगं त्याने काय होणार आहे मम्मा? त्यात दाखवलं ना की अभिने सही केली आहे, म्हणजे पैसे त्याच्याकडे आहेत. हो ऑफकोर्स असंच आहे ना. अभिजित, तू या पैशाचं काय केलंस? नाही म्हणजे प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. मला माहिती आहे तू हे पैसे स्वतःसाठी नाही वापरलेस ऑफकोर्स, पण तरी पण आता यू नो यू हॅव टू एक्सप्लेन राईट. हे बघा, मी एकच गोष्ट सांगेन, हे पैसे मी नाही घेतलेले. मी कुठलाही गुन्हा केलेला नाहीये. जयच्या सांगण्यावरून मी त्या चेकवर सही केली होती सोनियासाठी. आता का केली हे विचारा ना त्याला. त्याच्याकडे कुठलाही पुरावा नाहीये. मला अडकवण्यात आलाय. इनिशियल डॉक्युमेंट्स पण नाहीयेत माझ्याकडे. अभिजित, हे सगळं काय बोलतोयस तू? ते घडलंच नाहीये ते. नाही, माना की सोनिया माझी एक्स गर्लफ्रेंड आहे, पण उगाच तिचं नाव मध्ये आणून ब्लॅकमेल. आता उद्या मी माझी चोरी लपवायला शमिकाचं नाव मध्ये आणलं तर कसं वाटेल ना तुला? नॉट फेअर ब्रो. मिस्टर अभिजित पेंडसे, तुमच्या विरुद्ध एवढे सगळे पुरावे आहेत. आता सगळ्यांसमोर तमाशा नको असेल तर मुकाट्यानं गाडीत बसा. हे बघा इन्स्पेक्टर, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, अहो आम्हाला एका दिवसाची तरी मुदत द्या. म्हणजे अभि निरपराध आहे एवढं तरी आम्ही सिद्ध करू शकतो. अभिने काहीच केलं नाहीये, खात्री आम्हाला सगळ्यांना. मॅडम, आम्हाला पुरावे लागतात. तुम्ही तुमच्या वकिलाला घेऊन या, आपण पोलीस स्टेशनमध्येच बोलू. यू आर सिक जय. आय रिअली हेट यू. अभिजित, शमिका तुला काहीतरी बोलते. बाबा, मी काही केलेलं नाहीये. आमचा विश्वास आहे तुझ्यावरती. चल अभि. अभि मी सोडवीन तुला. मी तुला असं आत नाही राहू देणार.
अरेस्ट केलंय? व्हॉट नॉनसेन्स. पण केलं काय त्यानं? खरं आहे नीना, अगं 1 कोटीची अफरातफर केली आहे त्यांनी, आणि ती सुद्धा आपल्या कंपनीत. कॅन यू बिलीव्ह इट? नाही सँडी, नक्की काहीतरी घोटाळा आहे. म्हणजे दिस इज नॉट डन, हे शक्यच नाहीये. आय नो, पण अगं प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पुरावा त्याच्याकडेच बोट दाखवत आहे. माय गॉड. नाही नाही मॅडम, अभिजित असं करणार नाही. चांगला मुलगा आहे तो. आणि शमिकाची अवस्था फार वाईट असेल. कुठे आहे मॅडम ती? ती अभिजितच्या फॅमिली सोबत आहे. नीना, अगं अभिला अटक झाली म्हणजे कॅन यू इमॅजिन? आई, दादा, वहिनी, त्यांची काय मनस्थिती असेल आता? हो ना ग नीना, म्हणजे मला सुद्धा काही सुचत नाहीये बघ. माई, प्लीज कॉफी आणतेस का ग? डोकं इतकं जड झालंय ना. आता बोल. आय एम सो हॅपी. आय टेल यू, आय एम सो हॅपी. काय तू का अशी वागतेस? अगं असं काय करतेस? अभि जेलमध्ये आहे. दादाला काय वाटत असेल? हॅलो, कमान. अगं वेडी, उलट तुला जास्त आनंद झाला पाहिजे. आज तुझ्या मुलांनी काय माइंड ब्लोईंग कामगिरी केली माहितीये. फॅन्टॅस्टिक. मला एक कळत नाहीये, हे सगळं करून तू आणि जय काय साध्य करणार आहात? असं काय करतेस नीना? या एका कारणामुळे शमी आणि अभि एकमेकांपासून दूर जाऊ शकतात. या एका मोठ्या कारणामुळे कदाचित शमिका आणि अभि एकमेकांच्या जास्त जवळही येऊ शकतात. व्हॉट रबिश. अगं यू डोंट रिअलाइज, एकतर आधीच त्याची फॅमिली म्हणजे अभिची आजी विलन ठरली आहे, आणि आता नीना, मला एक कळत नाहीये की वाय डोंट यू अंडरस्टँड वन थिंग. हे सगळं झाल्यानंतर शमिका विल स्टार्ट हेटिंग जय. म्हणजे यापूर्वी सुद्धा तिला जय कधी आवडलाच नव्हता, त्याच्यावरती कायम रागवायची, पण आता तर ती त्याचा तिरस्कार करेल. आणि एवढं सगळं झाल्यावरती लेट अस सपोज की शमिका आणि अभिजित एकमेकांच्या पासून दूर होतील, पण तरीही या प्रकरणामुळे शमिका जयशी कधीही लग्न करणार नाही. मग का करताय तुम्ही हे सगळं? स्वीट हार्ट, त्याच्यासाठीच तर मॅरेज सर्टिफिकेट आहे. राईट, मॅरेज सर्टिफिकेट आहे. सँडी, हे एवढं सगळं झालं ना अभिजितच्या अगेन्स्ट, मला सांग शमिका या क्षणी कुठे आहे? आई प्लीज तुम्ही रडू नका. मी आजच बोलले आहे वकिलांशी, ते म्हणाले सगळं ठीक होईल. अभिजितने काही केलेलं नाहीये, तो लवकर परत येईल. आई, माझं चुकलंय काहीतरी. मी आजच पूजा केली आणि आजच असा प्रसंग का ओढवावा? माझी पुण्याई तरी कमी पडली का कुठली चूक बोलली कोणास ठाऊक? चूक बोलेल नाही तर काय, आता बघ आपल्या कर्माची फळ. आजी प्लीज, आता तरी नको. गेल्या 7 पिढ्यात घडली नव्हती एवढी नामुष्की झाली आज. गेल्या कित्येक वर्षात घडलं नव्हतं इतक्या वाईट घटना घडल्या या 4 महिन्यात.
आणि मी माझ्या आयुष्यात भांडणं बघितली नव्हती, एवढी भांडणं झाली गेल्या महिन्यात. हे असं का घडलं याचा विचार तुम्ही करू नका. पण मला पटलंय. मी म्हणत होते ना तेच बरोबर होतं. आजी, आजी एकदा माझ्याकडे बघा. तुम्हाला खरंच वाटतं माझ्या मनात या घराबद्दल, या माणसांबद्दल वाईट आहे? तुम्हाला खरं सांगते, मी देवाकडे एकच मागणं मागते. माझ्या आयुष्यात जे जे चांगलं मला मिळणार असेल ना ते सगळ्या माणसांना लाभू दे. अभिला या घरातल्या सगळ्यांना चांगलं नशीब लाभू दे. आणि अजूनही जर तुम्हाला असं वाटतंय की हे सगळं माझ्यामुळे घडतंय तर मी वाट बघेन तुमच्या मनातून हे सगळं पुसलं जाण्याची. शमी, चल लवकर. माझा इतक्यात लॉयरशी बोलणं झालंय, तो आपल्याला पोलीस स्टेशनच्या बाहेर भेटणार आहे. चल, आपल्याला ताबडतोब निघायला हवं. ड्रायव्हरला सांगितलंय मी, तो गाडी काढतो. निघ लवकर, चल. आजी, मी अभिजितला आणायला चालले. हे सगळं माझ्यापासून सुरू झालंय ना, मग मीच संपवेन हे सगळं. अभिजितला मानाने परत घरी घेऊन येईन मी. आणि मला माहितीये तो निर्दोष सुटेल या आरोपातून, कारण त्याने काहीच केलं नाही असा विश्वास आहे मला. आजी, तुम्हाला एकदा जरी वाटलं ना की मी हे घर, इथली माणसं, अभिचं आयुष्य सांभाळू शकते, तर बघा सगळे प्रॉब्लेम्स त्याच क्षणी संपून जातील. येते मी. यशस्वी हो. मला मिस केलं स्वीटी. की मी ब्रेक कामाचं बोलायचं. मला ही फालतू वेळ नाही स्वीटहार्ट. इश्यू काय आहे मी तुला फोनवरून सांगितलं. आता आपण पोलीस स्टेशनला जायचं आणि मी तुला जे सांगितलंय त्याचप्रमाणे बोलायचं. अजून काही राहिलंय असं वाटत नाही का जय? राहिलंय. आता काहीच राहिलं नाही. आपला हिशोब चुकताय. बाकी तू शमिकासाठी मला सोडलंस आणि शमिकाने अभिसाठी तुला किक केलं. आवडला. आवडला. हा लव्ह ट्रायंगल खूप आवडला मला. पण बाय द वे, तुझ्या पापांबद्दल तिला कळलं की अभिजितवर प्रेम आहे म्हणून तिने तुला सोडलं रे. एक्सक्यूज मी, जेवढे पैसे दिलेत ना तेवढंच बोल. बाबा, अभि, हे आपले वकील आहेत, संजय गुप्ते. हॅलो सर. आपली केस हे हँडल करणार आहेत. बाबा, मी सगळं बोलले यांच्याशी. काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. डोंट वरी अभि, सगळं नीट होईल.